शरद पवार बीड मुक्कामी 3 सभा घेणार, मुक्काम ठोकणार, नेमका कोणता डाव टाकणार, त्यांच्याकडे लागले सर्वांचेच लक्ष। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड जिल्ह्यात शनिवारी 3 सभा आयोजित करण्यात आल्या आहेत। आष्टी, परळी आणि त्यानंतर सायंकाळी 7 वाजता बीड येथे जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर पवार हे बीडला मुक्काम करणार आहेत। थोरले पवार जेव्हा जेव्हा मुक्कामी असतात तेव्हा तेव्हा काहीतरी राजकीय समीकरण बदलतात, हा इतिहास आहे। आता ते कोणता डाव टाकतात ह्याकडे राजकीय नेत्याचे लक्ष लागून आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत सध्या राज्यात दिसत आहे। सर्वच नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे। मराठवाड्यात पवार हे शनिवारपासून सभांचा धुरोळा उडवणार आहेत। शनिवारी त्यांचे आष्टी, परळी आणि बीड येथे सभा होणार आहेत। ह्यातील बीडची सभा सायंकाळी 7 वाजता छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथे होणार आहे। बीडचे एकनिष्ठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थी ही सभा होणार आहे। या सभेनंतर पवार हे बीड येथे मुक्काम करणार आहेत। निवडणूक काळात पवार बीडला मुक्काम करतात, हा आजवरचा इतिहास आहे। त्यांच्या मुक्कामानंतर ते जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलतात, हे देखील सर्वस्वत आहे। पवार शनिवारी बीड येथे मुक्कामी असल्याने 1986च्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सर्व जागा पवार निवडून आणण्यासाठी काय रणनीती आखणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे। त्यांच्या दौऱ्यापूर्वी राजकीय नेते सतर्क झाल्याचे दिसत आहेत। पवार यांच्या मुक्कामाविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।